नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला डिप्रेशन थोडंसं वाढलेलं आहे असं दाखवत आहे। काही कारणास्तव तुम्हाला नेगेटिव्ह विचार जास्त यायला लागलेले आहे आणि आपल्या मनाची स्थिती तडजोड करून करून थकलेली आहे। हे बघा, हे दोन्ही कार्ड नेगेटिव्ह आहे। असं वाटते की चुकीच्या माणसाच्या संपर्कात तुम्ही जर असाल, चुकीची मैत्रीण आता तुमच्या आयुष्यात आली आहे, एखाद्या स्त्री बरोबर तुमचं चुकीचं रिलेशन चालू आहे, तर हे परिस्थिती होणार होती म्हणजे झाली आहे। उशीर होणार होती, लवकर आली आहे। कर्माचे फळ आहे। या आठवड्यामध्ये सावधगिरीचा इशारा आहे। जास्त पुढे काही गेलं नसेल तर आवर्त घ्या, कारण कार्ड मध्ये असं दाखवते की काही लोकांकडून तुम्हाला ठपके, त्रास आणि बदनामीचा पण योग आहे। असे काही वातावरणामध्ये तुम्ही वावरत असाल तर निघून जावा, कारण कार्डची सूचना आल्यानंतर जर तुम्ही स्वतःला सावरलं नाही तर देव पण सावरू शकत नाही। वृषभ राशी। वृषभ राशीला ब्रोकन हार्ट न सुरुवात झालेली आहे बघा। म्हणजे जरी चांगलं सगळं चाललेलं आहे तरी मनाला कुठं समाधान कमी आहे। समाधान कमी आहे तर तुमचं इन्व्हॉल्वमेंट त्या कामामध्ये कमी आहे। घरामध्ये मन रमत नाहीये, घराचा बाहेर रमायला लागलेला आहे। प्रत्येकाला आता असंच वाटायला लागलंय की आमच्या घरात सुखच नाहीये, घराचा बाहेरच सुख आहे। जाऊन बघा, राहून बघा, मग कळेल। इथं असं दाखवते की जजमेंट घ्या। मग मी तेच सांगितलं की जजमेंट घ्या म्हणजे कळेल तुम्हाला की बाहेर काय आणि घरामध्ये काय आहे। इथे काही लोकांचे स्थलांतर अचानक होणार आहे, जे पण आवडणार नाहीये। चुकीच्या दिशेला, चुकीच्या माणसाबरोबर, चुकीच्या व्यक्तीकडून अचानकच मोठे निर्णय बदलीचे योग, तुम्हाला झपाट्यानं स्थिरता येणार होती ती कळणार पण नाही आता कशी जाणार आहे। या आठवड्यामध्ये थोडं शांत राहा, स्थिर राहा, कुठलेही निर्णय या आठवड्यात घेऊ नका। तुम्हाला आवडले असेल तरी नको आणि नाही आवडले तरी नको। एक आठवडा कसंही करून काढा। मिथुन राशी। मिथुन राशीला आपलं स्वप्नपूर्तीचा आठवडा आहे। काही ना काही कामामध्ये यश येताना दिसत आहे। जॉब इंटरव्ह्यू साठी कॉल किंवा तुम्हाला एखाद्या मोठ्या ठिकाणी जायची वेळ येणार आहे। म्हणजे समजा इथं तुम्ही काम करत आहे, एखादी कंपनीमध्ये ऑनलाईन काम करत आहे, अचानकच तुम्हाला सांगणार की ह्या कंपनीचा प्रोजेक्ट आहे, अब्रॉडला जायचा, तुम्ही तयारीला लागा। मग देश कुठलाही असेल तुम्हाला पटापळ करावी लागणार आहे। तिसरी गोष्ट 7 ऑफ कप्स आहे। ते म्हणतात की तुमचे स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करणार आहात। त्याच्यामध्ये ज्या लोकांनी मदत केली आहे त्याची मदत तुम्हाला आता पैशानं फेडावी लागणार आहे। म्हणजे आकस्मिक तुम्हाला कोणीतरी पैसे मागितले आणि नाही म्हणता आलं नाही तर एक मोठी रक्कम घरातनं बाहेर जाईल। हे काम तेवढं करू नका। बाकी काही करा, पण कुणाला पैशाची मदत केली तर मनी रिस्ट्रिक्शन तुम्हालाच येणार आहे। 4 पैसे कमवण्यापेक्षा 14 रुपये तुम्ही घालवणार आहे। मिथुन राशीने या आठवड्यामध्ये खूप लक्ष ठेवायचं आहे। कर्क राशी। कर्क राशीला विदेशाकडनं इन्कम, विदेशी मुद्रा हस्तगत होणे आणि तुम्हाला तिथे मान सन्मान मिळणे असा योग आलेला आहे। विदेशी लोकांकडनं मान सन्मानाचे योग आहे आणि तसंही काही असा घटना घडणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचा मान सन्मान वाढताना दिसत आहे। योग्य व्यक्ती अब्रॉडमध्ये ना काही मोठी बिझनेसेस तुम्हाला येणार आहे। ज्या लोकांच्या घरामध्ये स्त्रियांचे लग्न ठरत नाहीये, मुलीचं आता विवाहिक जीवन खंडित झालेलं आहे, एखादं मूल आहे आणि ती परत आलेली आहे, तर त्या लोकांना इन्कमचा सोर्स ओपन करावा लागेल। कुणावरही डिपेंड राहायचं नाहीये, स्वतःच्या पायावरती उभा राहावा। सेलिब्रेशन आणि पार्टीचे दिवस परत येतील, परंतु एक निर्णय घ्यायची गरज आहे आणि ज्याला रीमॅरेज करायची इच्छा आहे त्या लोकांना पार्टनर मिळताना दिसत आहे, म्हणजे शोध वाढवा।
सिंह राशी. सिंह राशीला सिंह राशीचाच कार्ड आलेला आहे. असं म्हणते की दर दर की ठोकर खाने का नसीब में लिखा है. ज्या असं वाटतं की आम्हाला दर दर की ठोकर खायचं नशिबातच लिखलेलं आहे, तर तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायची वेळ आहे. असं विचार आता मनात येत असेल की आमचे दिवस कधीही बदलणार नाही. तुम्ही बघा, थोडे दिवसात तुमचे दिवस बदलणार आहे. मुलाकडनं फायदा, मुलीकडनं फायदा, आकस्मिक धन लाभ आणि काही 4-4मध्ये तुमचे प्रोजेक्टवरती मान्यता, सिग्नेचर होणार आहे. छोटा जरी असेल तर सिग्नेचर होऊन तुमचं काम पुढे सरकेल. आणि किंग ऑफ पॅन्ट्स आहे, ज्यांची जशी बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये 4 चांद लागण्याची आठवड्यामध्ये तयारी आहे. तुमचं काम नीट नेटकं आणि टाईमसर करा, तर तुम्हाला फरक नक्की पडेल. आठवडा खूप चांगला आलेला आहे. कन्या राशी. कन्या राशीला जस्टिस कार्ड आहे. वास्तू विकणे, खरेदी करणे, वास्तूमध्ये काही मोठे व्यवहार करणे, वास्तुविषयक प्रश्न, वडिलोपार्जित प्रॉपर्टी, कोर्ट कचेरी सगळ्यामध्ये निकाल लागायची तयारी आहे. ज्यांना पैसे हवे त्यांना पैसे मिळतील, जागा हवी आहे त्यांना जागा मिळतील. जस्टिस म्हणजे जस्टिस. विलंब झालेले कार्याला जस्टिस आहे. पैशाची जोडणी या आठवड्यात खूप मोठी होणार आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले सोर्स मिळतील. ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं त्यांना चांगले सोर्स मिळायला लागलेले आहे. तुम्ही ती तयारी करा. आणि प्रवासावरती प्रवास करून जे लोक कामं करतात त्या लोकांना खूप आठवड्यामध्ये सांभाळायचं आहे. चोरी होण्याचा पूर्ण संकेत आहे. तेवढं होणार नाही त्याची काळजी घ्या. बाकी आठवडा चांगला आहे. तुला राशी. तुला राशीला घरामध्ये शांतता भंग झालेली दिसत आहे. ओव्हर बजेट पैसे खर्च व्हायला लागलेले आहे आणि जिथं तुमचं चुकलेलं तिथं शांतता येत नाहीये. म्हणजे ज्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही त्रासात होता ते रिलेशन परत डेव्हलप करायची वेळ आलेली आहे. किती कठीण आहे, पण काही ना काही उपाययोजना करून तुम्हाला ते रिलेशन नॉर्मल करायचं आहे. हँगमॅन कार्ड असं आलेलं आहे की परिस्थितीमध्ये कुठेही तुम्ही हँग झाला असेल, कामं होत नसेल, जॉब गेलेला असेल तर थोडंसं देवाकडे कल ठेवा. आराध्या देवाची उपासना जास्त करा. या आठवड्यातच फरक पडेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला तर बल्ले बल्ले झालेलं आहे. असं वाटते की जे डंका वाजवायचा होता ते वाजलेला आहे. इथं नाही तर तिथं पण गाजलेलं आहे. म्हणजे ज्यांना जसं पाहिजे होतं ते अपेक्षित काम झालेलं आहे. पैशाची जोडणी, मटेरियलची जोडणी, रॉ मटेरियलचा बिझनेस असणारे, कपड्याचा बिझनेस असणारे सगळ्यांना मोठं काही ना काही संतोषजनक बातम्या येणार आहे. काही गुड न्यूज आहे की तुमच्यासाठी काही ना कोणतरी का सरकारामध्ये काहीतरी चाललेलं आहे. ती बातम्या तुम्हाला येणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना भाग्योदय करण्याची वेळ आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणते की लवकरात लवकर चांगली हालचालमुळे तुम्हाला वादविवाद करायची वेळ नाही येणार. पार्टनर बरोबर तेवढं शांत राहा, तिला तुमचं जास्त वादविवाद करणार नाही. धनुराशी. धनुराशीला पण सेम कार्ड आहे. असं दाखवतात की परिस्थिती बदललेली आहे, परंतु 7 ऑफ कप्स आहे. 5 आणि 7 मध्ये फरक आहे. 7 ऑफ कप्स म्हणतात की तुमचे सुप्त स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जी वेळ पाहिजे होती ती वेळ आता आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर आता विचार करणार की मी आता करू का नको, कधी करू, उद्या बघू का आज बघू, तर आज आत्ता आणि अगदी एवढं स्ट्रिक्ट निर्णय घ्या तर काम होताना दिसत आहे. टावर कार्ड आहे. काही रिलेशन मेंटेन झाले नाही तर ते तुटले जाणार. पार्टनरशिप ब्रेकला जाणार आहे आणि वाहन सावकाश चालवायची सूचना आहे. मकर राशी.
मकर राशीला डेव्हिल कार्ड आहे. खूप कामाचा कंटाळा, ताण तणाव वाढलेला आहे. वरिष्ठ लोकांकडनं काही सहानुभूती मिळत नाहीये. कामाचा लोड आहे पण सहानुभूती नाहीये. ओव्हरटाईम केलं तर पैसे नाहीये. तुमच्यावरती प्रेम नाहीये असं तुम्हाला भासवणार आहे. ह्या आठवड्यामध्ये शांत राहा. काम सुस्तपणाने झालं तर सुस्त होऊ द्या. स्वतःला आरामाची गरज आहे तर करून घ्या. हॅप्पी हाऊसची कल्पना तुमची पूर्ण होताना दिसत आहे. मांगलिक कार्य 100% होणार आहे. ज्यांच्या ठरायची वेळ आहे, मुलं मुली एकामेकाला पसंत केलेलं आहे, त्यांच्या घरात मांगलिक कार्य नक्की होताना दिसत आहे. एवढंच आहे की ओव्हर बजेटमध्ये कुठलंही काम करू नका, धोक्याचं राहील. कुंभ राशी. कुंभ राशीला एस ऑफ वॉन्ड्स कार्ड आहे. असं दाखवते की पॉझिटिव्ह लोकांकडनं तुम्हाला पॉझिटिव्ह सीन मिळणार आहे आणि तुमचे सिनेरिओ मोठे मोठे होणार आहे की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये, फॅक्टरीमध्ये, गुंतवणुकासाठी आणि हेल्थ सेक्टरमध्ये काही ना काही मोठी कामं करता येणार आहे. काही इथे हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला फार मोठी संधी मिळणार आहे की ज्यांना हॉस्पिटल ओपन करायचं आहे, हॉस्पिटलसाठी पैसा लागणार आहे, ते तुम्हाला मदतीचा हात मिळणार आहे. मग हे सरकारकडनं असेल, एखाद्या पर्सनल पार्टीकडनं असेल, परंतु तुमचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. हे नाईट ऑफ कप्स असंच म्हणते की हळूवारपणानं तुमचे रिलेशन कुठे डेव्हलप व्हायला लागलेले आहे त्याला बंद करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे जे काय आता प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही अडकला असेल, इथं असं दाखवते की काठीवर काठी आणि बदनामीचा योग आहे. आपल्याला ते नको आहे. मीन राशी. मीन राशीला पण आता कार्ड लास्ट आपण बघूया. मुवमेंट ऑफ रेसिडेन्स आहे. घर बदलण्याची वेळ आहे, काम बदलण्याची वेळ आहे आणि ज्या लोकांना जॉब बदलीचा योग आहे त्यांना अवश्य जॉब बदलणार आहे. आजे ते आता किंतु परंतु कुठे राहिले नाही आहे. थोडं पॅकेज कमी मिळेल पण जॉबची संधी मोठी मिळेल. थोडं टिकला तर मोठं प्रमोशन होईल. जिथं असं वाटतं की अजून माझं काही काम होतच नाही, पैसे वाढ होतच नाही, तिथं तुम्हाला प्रमोशन, गुड न्यूज, विजयशीची माळ सगळं पॉझिटिव्ह आलेलं आहे. इथे पॉझिटिव्ह व्हा. मीन राशीला पण असं वाटते की आमचं काही काम स्थिरतेकडे जात नाही. या आठवड्याला तुम्हाला स्थिरता काय असेल हे कळेल. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया वाढदिवस या आठवड्यामध्ये कुणाचा आहे, त्यांची वर्षाची काही कार्ड काय येतात. बरोबर स्टार कार्ड आलेला आहे. म्हणजे खुश व्हा तुम्ही की वर्ष चांगलं जाणार आहे. मेहनतीचं फळ दुप्पट मिळणार आहे. ज्या मुला मुलींना वाहन पाहिजे आहे, वाढदिवसाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये किंवा बिफोर त्या दिवसामध्ये वर्षभरामध्ये वाहन मिळते आणि ते चांगलं इच्छेनुसार मिळते आणि नवीन. सेकंड हँड ज्यांना घ्यायचा ते घेऊ शकतात पण इथं नवीन मिळताना दिसत आहे. तुमच्या घरामध्ये पार्टी, मेजवानी, काही प्रसंग, सत्संग हे सगळं होताना दिसत आहे. गुंतवणूक या वर्षभरामध्ये चांगली होईल. काळ असं दाखवतं की 9 ऑफ पेंटाकल्स. उरलेले पैसे, आता व्हेकल घ्यायचं नाही, गाडी तुमच्या घरामध्ये आहे तर जे काय एक एक्स्ट्रा इन्कम तुमच्या घरामध्ये येणार आहे पेंटाकलच्या स्वरूपातनं, ती चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली, 1-2 वर्ष विसरून गेला तर उपाययोजनामध्ये असं दाखवतं की स्टार कार्ड आहे. रिटर्न चांगलं मिळेल. देव उपासना तुमच्या आवडत्या देवाची करा. पौर्णिमेचा सत्संग आहे तर तुम्हाला त्या सत्संगमध्ये जाऊन एनर्जी स्ट्रॉंग करा आणि हेवी लोड काम करा. हेल्थ ओके वाटत आहे, हेल्थवरती काही नाराजगी नाही आहे. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये पौर्णिमेची आपण टिप्स देऊया की आता जी बुद्ध पौर्णिमा येणार आहे त्या आणि त्या पौर्णिमेच्याच टिप्स आहे. बुद्ध पौर्णिमा एक आहे, निमित्त आहे, पण पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केले तर आपला चंद्र पण स्ट्रॉंग होतो, मेंटली पण आपण स्ट्रॉंग होतो आणि आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती पण स्ट्रॉंग होते. पहिली गोष्ट, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी तुळस आहे, सगळ्याच्याच घरात आहे, मग त्या तुळशीला थोडंसं कच्चं दूध, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी आणि 1 चिमूटभर साखर, हे जर तुम्ही त्या दिवशी अर्पण केलं आणि नंतर एक अर्धा तास तसंच राहून दिलं, त्याची पूजा केली आणि त्याच्यानंतर चंद्राचे जप किंवा ओम नमः शिवायचा जप केला
तर तुम्हाला खूप फरक पडेल आणि पौर्णिमामध्ये तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल, वास्तुदोष कमी होईल. त्यानंतर तुम्ही पाणी घालू शकता. दुसरी गोष्ट, पौर्णिमाच्या दिवशी खीर बनवायची. तांदळाची, साबुदाण्याची, कसंही तुम्ही रव्याची खीर, जे खीर बनवणार ते मोस्टली तांदळाचीच बनवली जाते, कारण चंद्र स्ट्रॉंग करायचा आहे. तर तांदळाच्या खीरामध्ये तुम्ही थोडंसं ड्रायफ्रूट, केशर, वेलदोडा आणि तुम्हाला जे काही आवडते ड्रायफ्रूट्स घालायचे ते तुम्ही घालू शकता आणि त्याची खीर बनवून त्या दिवशी चंद्राच्या रोशनीमध्ये ठेवा आणि एक अर्धा तास राहू द्या, झाकून ठेवा. आणि त्याच्यानंतर आईनी, जर मुलगा हट्टी आहे, ऐकत नाही आहे, तुम्हाला उद्धट उत्तर देतो, हल्ली मोठे पण देतात, तर आईनी एक काम करायचं आहे, ती खिरेचा प्रसाद स्वतःच्या मुलांना स्वतःच्या हातानं चमचीनं पाजायचं आहे. म्हणजे एक चमची मला दिली, एक चमची भावाला दिली, बहिणीला दिली, नवऱ्याला दिली, पण हे काम स्त्रीनं करायचं आहे. तर तुम्हाला खूप फरक त्याच्यामध्ये जाणवेल आणि ते लोक शांत होणार. आणि दुसरी गोष्ट, मंदिरामध्ये एक वाटी खीरचा प्रसाद करा आणि ती खीर पण त्या खीरमध्ये मिक्स करून जर ग्रहण केली तर तुम्हाला खूप फायदा होतो आणि चंद्र स्ट्रॉंग होतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शन करायचं आहे. 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करा. एक आसन घालून त्याच्यासमोर एक पाणीची छोटंसं काचेचं बाऊल ठेवा, ज्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला चंद्राचं प्रतिबिंब दिसेल आणि त्याच्यानंतर चंद्राकडे बघा, पाण्यामध्ये बघा, चंद्राकडे बघा, पाण्यामध्ये बघा. असं तुम्ही जेव्हा करणार तुमचे विचार एकदम स्थिर होणार आणि ते पाणी एकदम पवित्र पाणी तयार होणार. एक बॉटलमध्ये भरून ठेवा. मग ज्या वेळी तुम्हाला असं वाटतं की आज मला आंघोळीमध्ये पाणी हे वापरायचं आहे तर वापरू शकता. त्या पाण्याचा प्रसाद पण तुम्ही करू शकता. ते पाणी बॉटल भरून तुमच्या घरामध्ये नॉर्थ दिसेला तसं पण ठेवू शकता. तर त्याच्यानं एक एनर्जाइज पाणी तुमच्या घरात देवाचं पाणी तयार होते आणि त्या दिवशी तिथं बसून तुम्ही चंद्राचा जप केला, ओम सोम सोमेश्वराय नम, ओम नमः शिवाय नम, ओम चंद्रप्रभू देवाय नम, असं काही जे जप आहे ते तुम्ही तिथं केले तर तुम्ही बघा त्या मेडिटेशनमुळे तुमच्या मनाची स्थिती खूप चांगली होईल आणि शीतलता तर मिळणारच आहे. मग हे जे उपाय आहे ते तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केले तर तुम्हाला खूप फरक पडेल. आणि तुम्हाला काही उपाय पाहिजे, समस्या असेल, समाधान पाहिजे तर तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता. खूप लोक मला मेसेज करतात की मला ह्या टॉपिकवरती चर्चा पाहिजे, तर आपण खूप वेळा घेतलेली पण आहे, पॉझिटिव्ह टिप्स दिलेले पण आहे आणि आपला कार्यक्रम कसा वाटतो ते तुम्ही लाईक, शेअर, कमेंटमध्ये लिहू शकता. तर प्रतीक्षा करा केतनासाठी कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.